आपल्या समोर आता बिग फाईट मॅच रंगताना दिसेल. अखंड महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे आणि त्याच्या संगतीला आपण जीत भुईर यांचा संघ आपण पाहाल. आणि या स्पर्धेसाठी नक्कीच स्पर्धा म्हटली तर सहकार्य आणि सहकार्य दानशूर दाते यांच्या माध्यमातून आम्हाला आपण पाहिलं गेलं तर सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहेत. श्री आदेश दशरथ गायकर उपसरपंच वाकलन यांच्या माध्यमातून आणि सामनावीराच्या ट्रॉफी आम्हाला लाभलेल्या आहेत. स्वर्गीय शांताराम चांगो गायकर यांच्या स्मरणार्थ श्री परशुराम चांगो गायकर यांच्याकडून. त्यानंतर मालिकावीर श्री संदीप शांताराम गायकर निघू यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यानंतर गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर ट्रॉफी श्री मनोहर कालो मुकादम नावल यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी पूनम तुलसीराम मुकादम हिच्या स्मरणार्थ श्री साईनाथ तुलसीराम मुकादम यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे श्री चेतन गजानन पाटील माजी सरपंच दहिसर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. सुभाष सालुंके यांच्या माध्यमातून 1 डझन बॉल. त्यानंतर कान्हा सालुंके यांच्या माध्यमातून 1.5 डझन बॉल. या सर्व दानशूर दातांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. वली या मॅचच्या दिशेनं या ठिकाणी मॅच आपल्या समोर मोठी रंगताना दिसेल. ती म्हणजेच दिवा आणि वाकलन सलामीच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. ती म्हणजेच वाकलन संघाची सलामीवीर फलंदाज टॅकेन एनला ऋषी बोईर आणि त्याच्या संगतीनं महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज सूरज. पहिलाच बॉल ऋषीसाठी. यावेळी चेंडू हवेमध्ये विसावले. यष्टी रक्षकाने त्या ठिकाणी झेल टिपले आणि फलंदाज बाद होते. ऋषी भोईर बॅक टू द फलंदाज बाद होते आणि या ठिकाणी लागतोय धक्का वाकलनला पहिला. पहिला धक्का वाकलन या संघाला. ऋषी भोईर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर सलामीसाठी आला होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्यानंतर चेंडू हवेमध्ये विसावला गेला आणि विकेटचं पतन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता सूरज पाहता आपण ज्यानं जबरदस्त गोलंदाजी हाताळलेली आहे. कारण की पहिल्याच बॉलवरती यश मिळवून दिले आहे. ऋषी भोईर सारखा फलंदाज बाद केलाय. नवीन फलंदाज आपण पाहता केतनच्या जोडीला आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जीत भोईर. केतनच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे. वाकलन म्हटलं तर प्रत्येक खेळाडूकडे बाईक हाच त्यांचा रहस्य राहिलाय. बाईकचं नातं माझा स्विच शीटचा उपयोग. यावेळी चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातोय. सीमा पार मिळतील 4 चौकार जीतच्या बॅटमधून. जबरदस्त फटकेबाजी जीत भोईरच्या बॅटमधनं आल्या स्विच हिटचा या ठिकाणी उपयोग केला. कारण आपण पाहिलं तर स्विच हिटचा उपयोग करणं या ठिकाणी फार कठीण असतं. कारण की पहिल्या चेंडूवरती थोडासा दबाव थोडासा प्रेशर होतं वाकलन संघावरती. कारण की फलंदाज या ठिकाणी बाद झाला होता तरी त्या दबावाला जुगारून जीत भोईरनं आपल्या फटक्यावरती कॉन्फिडन्स दाखवला आणि या ठिकाणी ठोकलाय लॉंग स्टॉपला चौकार. एक चांगला स्टार्ट जीत भोईरच्या बॅटमधनं चौकारानं या ठिकाणी आलाय. सूरज पुन्हा एकदा पुढील बॉल. पहिल्या बॉलवरती यश मिळालं. त्यानंतर चौकार पुन्हा एकदा. या बेलचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिटचा उपयोग. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेनं गरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अंतिम क्षणाला काय घडलंय. चेंडूला तर अडवलाय. तोपर्यंत तिसरे धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि इथून मात्र 3 धावा. चांगली इथे फिल्डिंग मानावी लागेल. कारण की आपण पाहिलं तर अंतिम मुमेंटला चेंडू अडवला. एक धाव महत्त्वाची असतं क्रिकेटमध्ये आणि एक धाव या ठिकाणी वाचवण्यात यश मिळालं आहे. क्षेत्ररक्षक होते त्या क्षेत्रामध्ये यतीन यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला आणि इथून मात्र 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती आता मात्र स्ट्रायक एंडला येऊन टिपलेला आहे. तो म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका केतन म्हात्रे. महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ज्याची ख्याती आहे. अनेक ओपन टुर्नामेंटमध्ये आपल्या फलंदाजीची दहशत दाखवणारा हा केतन आज मात्र या मैदानावरती खेळताना दिसतोय. पहिला चेंडू आणि स्वाग से करेंगे आपका स्वागत. ठोकलाय हा षटकार.
या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बॅटिंग करत असताना वाकलन संघ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेचा बॉल अतिशय चांगली डिलिव्हरी या ठिकाणी फेकण्यात यश मिळालं. केतन म्हात्रे समोर डॉट बॉल फेकणं नक्कीच आपण पाहिलं तर मातीतून तेल काढल्यासारखं आहे आणि तीच काही गोलंदाजी साकारताना दिसतोय. मागच्या बॉलवरती जो काही षटकार आला होता, जी काही चूक घडली होती गोलंदाजाकडनं, ती चूक त्यानं रिकव्हर केली आहे आणि संघाला कमबॅक देण्याचा प्रयत्न करतोय. 1 टू गो, अंतिम बॉल. शेवटचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. सौरभचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण की सूरजचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण की त्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली आहे. केतनच्या बॅटमधनं षटकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव त्यानं फेकले आणि पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्यात वाकलन संघाच्या. 1 गडी बाद 13. 5 षटकांची मॅच आहे. दिवा त्यांच्या विरोधात वाकलन अशी लढत आपण एन्जॉय करत आहोत. केतनच्या बॅटमधनं एक मात्र षटकार पाहिला, त्यानंतर 2 डॉट बॉल आले. पुन्हा एकदा जीत भोईर स्टॅकनेनला. आणि अखेरकार त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि प्रयत्नाला यश सुद्धा मिळालेलं आहे. वनाई लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग खूप काही जोडले गेलेले आहेत कारण की त्यांना माहीत आहे लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा वाकलन संघाचा लॉर्ड्स फ्रंट वरती आला जातो ना लाईव्हच्या, तेव्हा एकच प्रश्न असतं, केतन खेळणार का? आणि हो, मैदानावरती केतन खेळतोय आणि या ठिकाणी सुरुवात गोलंदाजानं केली आहे, ती मात्र निर्धाव या चेंडूनं गोलंदाजी मार्कवरती आलाय. दीपकची गोलंदाजी आपण अनुभवतो आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर व्हाईटसाठी रिव्ह्यू या ठिकाणी बॅटिंग टीमकडनं घेतले गेलेलं आहे. पाच मात्र डिसिजन पेंडिंग. एक मात्र रिव्ह्यू असेल प्रत्येक संघाला, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. पंच रिव्ह्यू घेतला होता का नाही? यस, घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग चेक केले जात आहे. पाच मात्र डिसिजन पेंडिंग आहे. वनाई लाईव्हच्या माध्यमातून चेक केले जाते हे दृश्य. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. पाच मध्ये डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती अतिशय चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती दीपकला आपण पाहता आणि पहिला बॉल त्यानं डॉट फेकलाय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि जीत भोईरला शांत ठेवण्यात त्याला यश मिळाले पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा जीत भोईर स्टॅकनेनला. यावेळेचा बॉल अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर याही षटकामध्ये आता डॉट चेंडूने सुरुवात झाली कारण 2 चेंडू या ठिकाणी जीत भोईरच्या विरोधात डॉट आलेत. संत सुरुवात या ठिकाणी राहिली आहे वाकलन संघाची.
वाकलन संघाला आता मात्र थोडासा दबावमध्ये टाकलाय गोलंदाजी करणाऱ्या दिवा संघानं, कारण की ज्या प्रकारची अचूक टप्प्यावरती लेंथवरती गोलंदाजी होते, यावेळचा बॉल यावेळी दबावाला झुगाडणारा हा येतोय. फटका आपण पाहता जीत भोईरच्या बॅटमध्ये षटकार. जीत भोईर आता मात्र हवी झालाय, कारण मागच्या 2 चेंडूंवरती थोडं काही दबाव, थोडासा का प्रेशर होता त्याच्यावरती, आणि त्यानंतर या ठिकाणी जीत भोईरच्या बॅटमधनं आलेला हा षटकार धाव संख्येला संजीवनी देण्याचं काम करतोय. तर ओलिंडर्स आपली जागा सांभाळायची आहे. सर्वजण एकत्र बसू नका, कारण की 2 दिवस आपल्याला मेहनत करायची आहे स्पर्धा सक्सेस करण्यासाठी. षटकार येतोय जीतच्या बॅटमधनं, चांगली बॅटिंग करताना दिसतोय जीत. पुढील बॉल अतिशय चांगला फटका, नजाकत होती फटक्यामध्ये, चेंडूला सरळ फेकून दिलाय, सीमा पलीकडे येतोय हा खणखणीत असा चौकार. आता मात्र जीत भोईर हवी झालाय. मागच्या 2 बॉलवरती जे काही घडलं होतं त्याला विसरून आता मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करताना दिसलाय जीत भोईर, आणि याच खेळीसाठी जाणला जातोय. आणि चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती. दीपकचं षटक भरपूर चांगलं राहिलं होतं, त्यानंतर 2 चेंडूंवरती आलेले मोठे बटके धावसंख्येला वेग देऊन जात आहेत. चांगली एवन जोडी म्हणून ओळखली जाते जीत आणि केतनची, आणि ती जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेचा बॉल चांगला फटका, गॅपमध्ये टोलावलाय, चेंडू जाईल सीमा पार, एका टप्प्यानंतर सीमा पार चौकार. काय फटकेबाजी होते जीत भोईरच्या बॅटमधनं, आणि चौकार षटकारांची आतिषबाजी होत असताना धावसंख्येला आता मात्र आकार दिलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या आकड्यावरती. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 64 धावेचा आव्हान होता, आणि या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या बनवण्यात यश मिळालं आहे. तो म्हणजेच वाकलनला पॅडनशिपचा फटका दाखवण्याचा प्रयत्न होता, आणि या ठिकाणी फिल्डर उपलब्ध आहेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, मात्र मिळेल एकच धाव. एका धावेच्या सहाय्यानं षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं, आणि 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना वाकलन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केतन मात्र बऱ्याच काल नो स्ट्राइक इन एंडवरती होता. 3 चेंडूंचा मात्र त्यानं खेळ केलाय, 6 धावेचं योगदान त्यानं दिलंय. मात्र जीत भोईरचं करेल कौतुक, ज्यानं 8 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येचं योगदान दिलेलं आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतोय तो मात्र जीत भोईर. मात्र केतन कधी स्ट्राइक इन एंडला येईल, अनेक प्रेक्षकांच्या नजरा असतात केतनच्या बॅटवरती, कारण की केतन जेव्हा जेव्हा मैदानावरती येतोय तेव्हा तेव्हा हवाई हल्ले त्याच्या बॅटमध्ये येताना पाहिलेत. मात्र मागच्या पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत राहिलाय. मात्र आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा स्टार्टिंगमध्ये केतन शांत राहिला ना, तर एंडिंगमध्ये त्याची अनोखी फलंदाजी आपण पाहिलेली आहे. मात्र तेच अपेक्षा असतील प्रेक्षक वर्गाला. मात्र दिवाळ संघाच्या गोलंदाजांना विसरून चालणार नाही आहे, त्यांची गोलंदाजी बरदास्त राहिली आहे. नेहमीच अटॅकिंग गोलंदाजीचा भरणा असलेला संघ म्हणून ओळखला जातो हा दिवा, आणि इथून मात्र त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की 2 धडधाकट फलंदाज आपल्या समोर आहेत. अशा परिस्थितीला इथून चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. पुन्हा एकदा सूरजला आमंत्रित केलं आहे दुसऱ्या षटकामध्ये, वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं, आणि बाईच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल धाव येत असताना एक चांगली पंचाची भूमिका आमचे मेन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच कैलास पोरजी, मॅन फ्रॉम दानसर. फार मोठा अनुभव आहे क्रिकेटमध्ये, नेहमीच दर्जेदार क्रिकेट त्यांचाही राहिला आहे, आणि आज पंचांच्या भूमिकेत म्हणजे क्रिकेटशी जुडलेलं हे नातं भरपूर अतूट आहे, आणि तेच सांगत असताना आमचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली पंचांची भूमिका. पुन्हा एकदा सूरज, अतिशय चांगली गोलंदाजी स्ट्राइक इन एंडला केतन. मात्र केतनसाठी हा बॉल पॅडनशिप दाखवण्याचा प्रयत्न आउट अपील झाला होता, त्यांना माहीत आहे. इथून केतनवरती थोडासा दबाव प्रेशर टाकणं महत्त्वाचं आहे, कारण की केतन जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो ना, तेव्हा धुडला उडवणारी फलंदाजी त्याची राहिली आहे, आणि त्याच्या विरोधात जेव्हा डॉट बॉल येतात ना, जेव्हा जेव्हा पॅडवरती चेंडू आदलतो ना तेव्हा, आणि त्यानंतर डॉट चेंडू येतात ना, तेव्हा अपील जोरदार होते, कारण की त्यांना माहीत आहे या विकेटचं महत्त्व.
आणि हे सांगत असताना या ठिकाणी एक धाव एकवटली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. स्टॅकेनला जीत भोईर ज्यानं दाखवली आहे 10 कदम. यावेळी चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. मात्र जीत भोईर पुढे सरकले होते. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. सूरजचं करेल कौतुक. 2 धडधाकड फलंदाज सामने असतानाही काय चांगली गोलंदाजी राहिली आहे सूरजची. 3 चेंडूंवरती मात्र 3 सिंगल कन्वर्ट केल्यात. म्हणजेच आपण पाहता काय दहशत आहे या गोलंदाजाची, काय दरार आहे तो गोलंदाजीचा. कारण की कल्याण डोंबिवलीमधले हे धडधाकड 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. यावेळेचा बॉल केतनला शांत ठेवल्या. वा चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहता सूरजची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी त्यानं साकारली आहे. 2 फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवल्या. ज्या धावा आल्या होत्या स्कोरबोर्डवरती त्या धावांना अंकुश लावण्यात यश मिळालं आहे. तो म्हणजे सूरजला. व्हेरी गुड बॉलिंग. यावेळेचा बॉल चेंडू बऱ्याच काल हवेत विसावलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत. चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव झाली आहे पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. काय गोलंदाजी होती. 5 बॉल फेकलेत. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. काय चांगली गोलंदाजी सूरजची राहिली आहे. पहिल्या स्पेलमध्येही चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. 11 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 4 धावा. शेवटचा बॉल. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. स्टॅकेनला जीत भोईर. मोठे फटके येत नाही. मोठ्या फटक्यापासून वंचित द्या तो वाकलन संघ. यावेळी चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक दूर वरून आलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि या ठिकाणी चेंडू वेगानं सीमा पार जातोय. चौकार. अखेरच्या बॉलवरती आलेला हा चौकार धावसंख्येला वेग देऊन जातोय आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये वाकलन संघ जाऊन पोहोचलेला आहे. तो 36 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 36 धावा धावफलकावरती. ज्या खेळीसाठी जाणला जातो केतन मात्र त्या केतनला पूर्णपणे शांत ठेवलाय. 6 मध्ये त्यानं 8 केलेला. एक मात्र षटकार त्याच्या बॅटमध्ये आला. त्यानंतर जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळलाय केतन. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये प्रेक्षकांना त्याचे मोठे षटकार पाहायला भेटतील का हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्राप्त झालाय. कारण की जेव्हा जेव्हा वाकलनचा लॉट्स आपण पाहता लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून दाखवला जातो त्या चॅनलवरती अनेक प्रश्न येतात की केतन मात्रे आज खेळणार का, केतन मात्रे कुठे आहे, ओपनमध्ये खेळतो किंवा ग्रामीणमध्ये आज खेळण्यासाठी येणार का, असे काही प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी विचारले जात आहेत. आणि त्या प्रश्नांचा उत्तर आज आहे हो, वाकलन संघाचा केतन आज खेळतोय मैदानामध्ये. आणि हा केतन आता मात्र पूर्णपणे अजूनही शांत आहे. मात्र येणाऱ्या 12 चेंडूंवरती त्याचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे प्रेक्षक वर्गाला. परंतु इथून गोलंदाजांचं मी कौतुक करेल कारण की ज्या प्रकारे आता मात्र गोलंदाजी झाली दिवा संघाची, येणाऱ्या गोलंदाजांनाही तशाच प्रकारची गोलंदाजी करायची मैदानामध्ये. कारण आपण पाहता दिवा संघाच्या गोलंदाज सूरजनं काही गोलंदाजी केली आहे, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी त्याची राहिली आहे. मात्र इथून येणाऱ्या गोलंदाज कशा पद्धतीची कामगिरी करेल याच्याकडे लक्ष वेधलंय. गोलंदाजी मार्कवरती अनिकेतच्या हातामध्ये आता मात्र 4थं षटक आलंय. 4थ्या षटकामध्ये पाहिजे मात्र कशा प्रकारची गोलंदाजी राहील या मॅचमध्ये. पहिलाच बॉल अटॅकिंग मोडमध्ये येण्याचा प्रयत्न, चेंडूला क्षेत्ररक्षकाला दिले उलकावणी आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा पार. एका टप्प्यानंतर चौकार. केतननं आगाज केलाय फलंदाजीचा. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं आणि इथून 4 धावा मिळतात. 4 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन मात्रे मैदानामध्ये खेळतोय. 5 मात्र काय फलंदाजी त्याची राहील. मात्र एका बाजूने जीतनं किल्ला लढवलाय. 11 मध्ये त्यानं केलंय 27. केतन खेळतोय 7 मध्ये 12 वरती. मात्र इथून अनिकेत पहिल्याच बॉलमध्ये त्याच्या चौकार आलाय. शॉर्ट लाईनचा बॉल जर केतन समोर फेकाल तर हाच चित्र निर्माण होईल. चेंडूला या ठिकाणी फेकून दिला. येतोय तडाखा केतनच्या बॅटमधून. षटकार. जबरदस्त पटका. स्लोअर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी फेकला गेला आणि आपण पाहिलं तर लेंथ अतिशय शॉर्ट लाईनची होती आणि याचंच कारण बॅकफुटला येऊन एक मोठा फटका एक्झिक्यूट केला केतन मात्रेनं आणि इथून दाखवलाय षटकार.
आघात झालाय केतनच्या बॅटचा. पुन्हा एकदा शॉट लाईन आणि यावेळी पुलचा सक्सेसफुल फटका येतोय हा तडाका षटकार. शॉर्ट लाईनचे चेंडू केतन मात्रे समोर जेव्हा फेकले जात आहेत ना तेव्हा हे चित्र नेहमीच राहिलाय गोलंदाजांवरती. नेहमीच हल्ला चढवताना पाहिलाय केतन आणि हेच सांगत असताना की माझ्या समोर जेव्हा जेव्हा शॉर्ट बॉल आले तेव्हा तेव्हा माझे हेच दृश्य आणि माझा हाच खेळ इथे पाहायला मिळेल. आणि केतनच्या बॅटमधून षटकार येत असताना 52 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले वाकलन या संघाची. पुन्हा एकदा अनिकेत. यावेळेचा बॉल वेगवान आहे, तेज तरार चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. एका टप्प्यानंतर चेंडू जातोय चौकारासाठी. जबरदस्त फटकेबाजी अनिकेतच्या विरोधात आपण पाहतात. चौकार षटकार षटकार त्यानंतर चौकार. अनिकेत आता थोडासा दबावाखाली आलाय, थोडासा प्रेशर त्या ठिकाणी जाणवते अनिकेतच्या वरती. आणि 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 56 या आकड्यावरती. आता केतन पूर्णपणे हवी झालाय मैदानामध्ये. यावेळेचा बॉल, यावेळी चांगला पटका चेंडू बऱ्याच खालावे जजमेंट होतोय त्या ठिकाणी आणि मोठा विकेट मैदानातून बाहेर. केतन मात्रे बॅक टू द डगआउट. मोठं यश मी म्हणेन. जरी 4 चेंडूंवरती मोठे फटके जरी आले ना तरी केतन मात्रे सारखा विकेट घेणं नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेल. केतननं जरी फटकेबाजी केली त्याचा विकेट घेऊन दाखवला तो गोलंदाज अनिकेतनं कौतुक करावं तेवढे कमी असेल. तो म्हणजे अनिकेतचं चांगलं जजमेंट, वेल जजमेंट त्या ठिकाणी आपण पाहिलं. आणि इथून केतन मात्रे त्यानं धावा खर्च केल्या. 11 मध्ये 28 धावा या ठिकाणी उभारल्या. आणि इथून मात्र धक्का लागलाय दुसरा वाकलनला. संघ जाऊन पोहोचलेला आहे तो 56 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय किरण. छोटे बंधू मैदानाच्या बाहेर गेले आणि त्यानंतर मोठे बंधू आलेत किरण मात्रे. किरणचा खेळ कशा पद्धतीने राहील. 1 to go शेवटचा बॉल. या बेलचा बॉल केतन नंतर या ठिकाणी किरण आले आणि किरणनी ठोकलाय हा षटकार. चांगली सुरुवात या ठिकाणी जसा किरण आला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याही बॅटमधून या ठिकाणी षटकार येताना पाहिला. माझा भाऊ मोठे फटके मारतोय आणि मी का शांत बसू असं त्या ठिकाणी वर्णन केलं त्यानं. आणि आल्या षटकार दाखवला आणि षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलेला आहे तो 62 या आकड्यावरती. 62 धावा या षटकामध्ये फार धावा खर्च झाल्या. एक मोठी विकेट जरी आली तरी सुद्धा 26 धावा या ठिकाणी आल्या अनिकेतच्या विरोधात. शेवटचे षटक स्लोगरचे षटक असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहता शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत ते म्हणजेच विकी. इथून मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाला एक चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण की धावसंख्येला भरपूर मोठा वेग आलेला आहे. कारण की 62 धावा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 64 धावांचं आव्हान होता. मात्र इथून 4 षटकांमध्ये 62 धावा कुठण्यात यश मिळालं आहे तो म्हणजेच वाकलन या संघाला. पाहायचं तर मात्र येणारे 6 बॉल इथून कमबॅक द्यावं लागेल दिवा संघाच्या गोलंदाजाला. त्यासाठी आलेत विकी. पाहायचं तर मात्र विकीच्या खांद्यावरती जी काही जिम्मेदारी दिली आहे ना संघनायकानं ती जिम्मेदारी आता त्याला निभवावी लागेल. कारण की मागच्या षटकामध्ये खूप काही धावा लुटल्या गेल्या आणि याचंच कारण स्लोगरच्या षटकामध्ये कमबॅक करणं तितकं महत्त्वाचं आहे. स्टॅकेनला जीत भोईर. शॉर्ट लाईनचा चेंडू, चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल ड्रॉप. झेल कोणाचा सोडलाय जीत भोईर. तो पूर्णपणे हवी झाला होता मैदानामध्ये आणि त्याचं झेल सोडणं कुठेतरी आता एक्स्ट्रा धावा मोजावे लागतील संघाला. जीतला मिळालं जीवनदान. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 64 या आकड्यावरती. जीतला जीवनदान मिळालं पाहिजे मात्र त्याचा फायदा उठवला जाईल का. विकी पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेचा बॉल चांगला पटका क्षेत्ररक्षक तैनात आहेत मात्र जीवनदानाचा फायदा मिळाला नाहीये आणि विकेटचं होतं पतन. मोठा धक्का लागलाय वाकलेन संघाला. जीत भोईर बॅक टू द डगआउट. चांगला कमबॅक. ज्या षटकामध्ये कमबॅक हवं होतं ना तो कमबॅक देण्याचा प्रयत्न करतोय विकी. मागच्या बॉलवरती झेल उडाला होता, झेल ड्रॉप झाला होता. त्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा तोच प्रयत्न त्याने केला आणि जीत भोईरला बाद करण्यात या ठिकाणी यश मिळालंय. चांगली गोलंदाजी
अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करतोय, कारण की त्याला माहित आहे इथून धावांवरती अंकुश लावणं तितकंच महत्वाचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी करताना दिसलाय विकी. मागच्या षटकामध्ये जे काही गमावलं ते आता या षटकामध्ये कमावण्याचा प्रयत्न केलाय विकीनं. अतिशय चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनॅट क्रमांक 5 वरती निशांत. निशांत येत आहेत पाचमध्ये. निशांत कशा पद्धतीची बॅटिंग करेल. येणारी चेंडू बाकी आहेत 4. पहिल्या सततील 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्येचा प्लॅटफॉर्म बनवते बॅटिंग करत असताना वाकलन संघ, याच्याकडे लक्ष वेधलंय. स्टॅकनेला निशांत. बॉलिंग ट्रॅकवरती विकी. विकीचं करेल कौतुक. स्लोगरच्या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी त्यानं साकारली अद्यापर्यंत. फुल टॉल वसूल होईल का? मात्र चेंडू बराच काल हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या ठिकाणी विकेटचं होतंय पतन आणि धक्का लागलाय. अजून एक वाकलन या संघाला फलंदाज बाद होते निशांत. विकी. जसा विकी मैदानामध्ये आला गोलंदाजीसाठी संघनायकांना त्याच्या जो खांद्यावरती जिम्मेदारी दाखवली, तशीच काही गोलंदाजी या ठिकाणी पाहू शकाल आपण रिप्ले ॲक्शनमध्ये. वेल जजमेंट त्या ठिकाणी झालं आणि अतिशय चांगला बॅलेन्स, बॉडी बॅलेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि याचंच कारण त्या ठिकाणी फलंदाज बाद आणि इथून मोठा धक्का. गोलंदाज सज्ज. पुढील बॉल ऑन द कार्पेट ड्राईव्हचा फटकार. क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत. फक्त सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चूक केली आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार चौकार. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मोजाव्या लागल्या त्या फिल्डिंग करणाऱ्या दिवा संघाला. नवीन फलंदाज सनीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. जिथे 1 धाव होती तिथे क्षेत्ररक्षक चक्कावले गेले आणि अंतिम मुमेंटला पाहू शकाल प्रयत्न केले होते जोरदार आणि चेंडूने शर्यत या ठिकाणी जिंकली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आनंद कार्पेट ड्राईव्हचा फटका. पुढे सरकले ते 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एकच धावेवरती मानावं लागेल समाधान आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 69 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल बाकी. 1 to go. टार्गेट सेट बॉल 5 येते. मात्र टार्गेट सेट बॉल वरती किती धावा येतील? या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 7 धावा या ठिकाणी खर्च केल्या आहेत. 2 महत्वपूर्ण सफलता विकीनं आणि इथून शेवटचा बॉल बाकी आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय आणि 2 धावा कंप्लीट आणि इथून मात्र पहिल्या सत्राची या ठिकाणी सांगता झाली आहे. पहिल्या सत्रानंतर बॅटिंग करत असताना वाकलन संघानं बनवल्या त्या 71 धावा आणि 72 धावेचं आव्हान येणाऱ्या 5 षटकांमध्ये पेलवावं लागेल. सेकंड सेशनमध्ये दिवा या संघाला 5 मध्ये दिवा संघ या धावा बनवेल का? येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजीची दहशत निर्माण करेल वाकलन संघ? हे ऐकण्यासाठी जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे सहकारी समालोचक दहीसरचा एक गोलंदाज सौरभ पाटील.
थँक्यू सो मच. आदेश पाटील यांचा आवाज ऐकला पहिल्या पूर्वार्धामध्ये. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील दुसरी मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन लेस प्ले. केतन म्हात्रे पहिलाच बॉल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सुमित भोईरला बीट केलं या बॉलनं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 72 धाव्याचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. डॉट बॉलनं केली आहे सुरुवात पहिल्या षटकाला. महाराष्ट्राचा बायकर मॅन तुम्ही केतन म्हात्रेला पाहताय. या षटकातील पुढचा बॉल सुमित साठी. अपील आणि इथे मात्र तुम्ही पाहता लेग बी 4 OUT. फलंदाज बाद. मोठा धक्का दिवा संघाला. सुमित भोईच्या स्वरूपात 0चा भोपला घेऊन तो परतलाय माघारी. विकी आलाय नवीन फलंदाज. बॉल सातला कडा. बॉल भागे तुम्ही पाहताय तिथे फिल्डर उपस्थित. या बॉलवरती धाव मिळते 1 एका धावेच्या बरोबरीनं. धावा धाव पलकावरती श्री गणेश ओपन केला. खेळला सुरुवात केली आहे विकीनं. 1 रन स्कोरबोर्ड वरती. 72 धावेचं लक्ष पार करायचं. 13 5 ओव्हरमध्ये 14.40 सरासरी प्रति षटकामध्ये गाठायची आहे. केतन म्हात्रेला तुम्ही पाहता. बॅटिंग शानदार झाली केतनची. टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. मिडॉनला फिल्डर. डायरेक्ट हिट झालाय जरूर. उमेश भोईर तिथे होते. तिसऱ्या पंचांकडे आपण लगेच जाऊया. डायरेक्ट हिट जरूर झालाय. सहा या आकड्यावरती. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन डगावून पडला बॉल. उंची घेणारा बॉल. केतनचा डॉट बॉल. षटक संपलं पहिलं P1चं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिथे 72चं लक्ष. धावा धाव पलकावरती तुम्ही 6 वरती 1 बॅटिंग करत असताना दिवासंघ तिथे.
पीटवर षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नवालँड कडनं जीत भोईर तुम्ही पाहता. षटकातील पहिलाच बॉल. बादचा कडा लागला. बॉल चालला लेग स्लिपला. फिल्डिंग खाली करा. बॉल फेकाने चालला. बाउंड्री लाईनला शुभ अंतर. मिस फिल्डचा येणारा दिवा टीमच्या बाजूने 4-4 चौकार. एक वेळेचं तुम्ही संगीत पाहिलं. संकटावरती बात करणारी खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आई एकविरा नुकसाला पावणारी हा केला धावणारी कुठं स्वामिनी कुलदैवीतीचं हे गुणगुणणार तुम्ही संगीत पाहिलंय डीजेच्या माध्यमातून. पुढचा बॉल षटकातील. आडवा बॅटने खेचला. फिल्डर उपस्थित आहेत. का फिल्डिंग केली आहे उमेश भोईर. याच्या अगोदर त्याला तुम्ही मिडॉनला पाहिलं. डायरेक्ट हिट. लहानपणी लगोरी जास्त खेळला असावा असं देखील आपण म्हणू शकतोय. नेम नक्कीच त्यांना तिथे नो स्ट्राईक इनला हिट झाला पण नोट आउट सेफ होता बॅट्समन. आता जम घेतली. जबरदस्त फिल्डिंग उमेश भोईर. जबरदस्त फलंदाज देखील आहेत जीजी स्पोर्ट पाकलनचे. गती कमी केली. या बॉल वरती तुम्ही व्हेरिएशन पाहिलं जीतच्या. एक केली पहिला टप्पा घेत ऋषी वेगान आला तोपर्यंत या धावा मिळत आहेत. त्या मात्र 2-2च्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 13 आकड्यावरती. पीटूचा दुसरा षटक. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक तुम्ही मिड विकेटला पाहता ऋषीला. त्याच्यानंतर लॉंग ऑनला उमेशला पाहता. पडल्यानंतर बॉल न उंची घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला डॉट बॉल. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली ज्यामध्ये धावा खर्च झाल्या. 6 विकेट एक महत्वपूर्ण आली सुमितची. हलक्या हातानं तिथं फिल्डर तुम्ही पाहता सिलबिडॉफ ला फिल्डर तैनात होता. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय 14 या आकड्यावरती. 14 धावा स्कोर बोर्डवरती. पुढचा बॉल. बादशातला कडा. विकेट किपरनं केलाय काम तमाम. विकेटचं पतन. सेकंड विकेट टेकन डाऊन. दिवा संघाला दुसरा धक्का. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 7च्या सरासरीनं 14 रन. स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 18 बॉल 58 ची असुरी गरज. येणाऱ्या 18 बॉल 58 बनवायच्यात विजयासाठी दिवा संघाला. पुन्हा एकदा केतनला इन्व्हाइट केलं कॅप्टननं. याच कारण पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या. 6 विकेट मिळवली. एक बॅटिंग करत असताना त्यानं त्याच्या बॅटवर तुम्ही 28 धावा पाहिल्या. 2 षटकार 2 चौकार. त्यानंतर तो बाद झाला. षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल वेगाला फेकला होता. इथे तुम्ही पाहता विकेट कीपर तब काम पूर्ण केली आहे. आणखीन एक विकेट रेड आउटच्या स्वरूपामध्ये. मोठे हिट मारावे लागतील. एखाद्याला जबाबदारी घ्यावी लागेल मॅच जिंकायची असेल तर. केतन पुन्हा एकदा सज्ज.
खोदून काढला या बॉलला. बॉल चाललाय तुम्ही पाहता लॉंग ऑफला, थोडी मिस फील्ड, याचाच फायदा. बॉल सीमा पार, चौकार. पुढचा बॉल, फटका चांगला, बॉल चालला, पहिला टप्पा केत, लॉग ऑफ, सीमा पार, लागोपाठचा दुसरा, चौकारच्या. दीपकच्या बॅट मध्ये लागोपाठचा दुसरा, 4 स्कोर 22 वरती. पुढचा बॉल आहे षटकातील, पडला बॉल, थोडा खाली राहिला, या बॉल न बीट केला. 30 तर्रार बॉल केतनचा, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. बावीस धावा धावफलकावरती, 72 धावेचं लक्ष. या ओव्हर मधल्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर तुम्ही दीपकला पाहता, टॅपिंग फटका तुम्ही पाहिला, टॅपिंग स्ट्रोक, बॉल चालला मिड विकेटला. धाव घेण्याचा प्रयत्न होता सूरजचा, थांबवलं त्याला. चांगले फिल्डिंग ऋषीच्या माध्यमातून 1 स्कोर मात्र पुढे चाललाय धावा धावफलकावरती, 23 या आकड्यावरती. या नितेश भुईर यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल खूप चांगला होता, विकेट किपरला बीट केलं या बॉलनं. या बॉलवरती धाव मिळते 1 एका धावेच्या बरोबरीनं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला धावा धावफलकावरती, 24 या आकड्यावरती. हॅलो माईक चेक, हॅलो. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो हॅलो. 12 बॉल 48 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. चौथ्या षटकामध्ये निशांतला तुम्ही पाहताय, लेग बायच्या स्वरूपात एकदा एका धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती, 24-25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल शर्लापासून लांब ठेवला, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, 1 स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. निशांत बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होईल चौथ्या षटकामध्ये. सबोर ठेवण्यात आला, गती कमी केली या बॉलनं. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 26 वरती 3 धक्के. सुमित बाद झाला, अनिकेत बाद झाला, सूरज देखील बाद झाला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा देखील डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी या चौथ्या षटकामध्ये, जिथे 12 बॉल 48 ची गरज. त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 डॉट बॉल पाहिले. निशांत पुन्हा एकदा सज्ज. फटका चांगला, बॉल चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट, सीमा पार, षटकार.
आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार. येईल का तिसरा उडवलाय हा देखील बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लांबच लांब पल्ल्याचा लागोपाठचा तिसरा षटकारांची हॅट्रिक तुम्ही पाहिली. फलंदाज दीपक काय खेळतोय आणि अशा रीतीनं षटक संपलं ते चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 44. शेवटच्या 3 बॉलवरती 3 तुम्ही षटकार पाहिले. सहा बॉल 28 ची गरज आहे आणि 28 धावा रोखायच्या आहेत. तो डिफेंड करण्यासाठी ऋषी भोईर तो शून्यावरती बाद झाला. तो आला बॉलिंग ट्रॅक वरती. तुम्ही ऋषीला पाहता. सहा बॉल 28 ची गरज. समोर फलंदाज तुम्ही पाहता विकी. पहिलाच बॉल उडवला तिथे फिल्डर उपस्थित आहे. टीपला झेल विकेटचा पतन. फलंदाज बाद. स्वर्गीय मुकुंद 11 गावदेवी बांबालीचे कॅप्टन भगवान दादा या लगेच आपण टॉस साठी आपण टॉस करणार आहोत. त्यातून जिंकेल त्याच्याशी आपल्याला सामना खेळायचा. लवकर या टॉस साठी आपण उपस्थित राहायचे. पुढचा बॉल टॉप एज विकेट कीपर केतन पकडलाय. झेल आणखी एक विकेट. You may say definitely. इथे मात्र तुम्ही पाहता यष्टा दाबोत आणि फलंदाज इथे बाद.
स्पर्धेच्या डिस्टन्स तुम्ही पाहिलंय. यस्त्या मात्र उखडल्या गेल्या. विकीला बाद करण्यात आला. दीपक बाद झाले. खोलात टाकला होता बॉल. खोदून काढला मिड विकेटला फिल्डर किरण. तर तुम्ही पाहता तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते एक. शेवटचा बॉल आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला. जीजी स्पोर्ट वाकलं संघाला खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम दिवा तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. वाकलन टीमचा कॅप्टन आणि बामणी टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 28 धावा 2 ओव्हर ज्यामध्ये 16 धावा 1 विकेट अष्टपैलू कामगिरी करणारा बायकरमॅन केतन म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या केतन म्हात्रे आपल्याला त्यांना देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी. केतन या. आणि टॉस साठी लगेच वाकलन संघ. आणि सेकंड इनिंग ची पहिली मॅच 4 षटकांची. लक्षात असू सेकंड इनिंग सर्व 4 ओव्हरच्या होतील. या भगवान दादा टॉस साठी लगेच येत्या वाकलन संघाचा संघनायक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच केतन म्हात्रे. लवकर या. दिवा टीमचा एक प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. दिवा संघाचा एखादा प्रतिनिधी संपर्क साधा आयोजकांशी. जगन्नाथ बाबा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दोन्ही टीम सेकंड राऊंडची पहिली मॅच. बामाली त्यांना फाईट करते टीम जीजी स्पोर्ट वाकला आणि स्वर्गीय मुकुंद 11 गावदेवी बामाली यांच्यामध्ये आपण टॉस. 28 धावा 2 ओव्हर 16 रन 1 विकेट. बायकरमॅन केतन म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर टॉस जिंकला वाकलन संघानं. फिल्डिंग करता निर्णय. या केतना देवात मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी देऊन त्याला आपण सन्मानित करू. 28 धाब्याची खेळी केली आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 ओव्हर 16 रन 1 विकेट. हा होता मॅन ऑफ द मॅच. आपण ट्रॉफी देतोय. हरिभक्त पारायणा मोहन जी मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी केतनला देतो. खूप शुभेच्छा. हॅलो.
हॅलो हॅलो धन्यवाद सौरभ